नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी लाल तिखट कसे बनवावे. तर यासाठी मी 100 ग्रॅम इतकीच मिरची घेतलेली आहे. कारण मी साधारण 15-20 दिवसांसाठीच करते आहे लाल तिखट. यासाठी मी घेतलेली आहे गुंटूर मिरची. मिरचीचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात. तुम्हाला किराणा दुकानांमध्ये सहजच मिळून जातील. त्यापैकी बॅडगी मिरची आणि काश्मीरी लाल मिरची खूपच प्रचलित असतात. तर ह्या 2 मिरच्या कशा असतात म्हणजे त्यात माईल्ड असते त्याची चव आणि सहसा रंग चांगला येण्यासाठी कुठल्याही पदार्थाला त्याचा वापर केला जातो. गुंटूर मिरची ही लवंगी मिरची, गुंटूर मिरची, संकेश्वरी मिरची ह्या थोड्या तिखट जास्त असतात. तर इकडे मी साऊथ इंडियामध्ये राहत असल्यामुळे इकडे गुंटूर मिरची जास्त प्रचलित आहे. तर आंध्र प्रदेशची आहे ती. तर इथे मी गुंटूर मिरची घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मध्यम आकाराची असते आणि गडद लाल रंग असतो त्याचा. बॅडगी मिरचीला अशा सुरकुत्या असतात आणि आकारही लांब असतो त्याचा. तर ह्या मिरचीला तिखटपणा जास्त असल्यामुळे तुम्ही साधारण पाव किलोच्या भाजीत जर वापरत असला तर 1 टीस्पून इतकं तिखट पुरतं तुम्हाला. म्हणजे त्याच्याने बऱ्यापैकी तिखटपणा येईल त्याला. जास्त तिखट खात असाल तर तुम्ही 1.5 चमचा सुद्धा घेऊ शकता. पाव किलोच्या हिशोबाने सांगतेय मी. तर ही मिरची मी भाजून घेत आहे. तुम्हाला जर उन्हात सुकवता येत असेल तर उत्तम. माझ्याकडे ती फॅसिलिटी नाही आहे. त्याच्यामुळे मी भाजून घेते आहे. भाजताना देठ काढू नका. भाजून झाल्यावर मिरची गार केल्यानंतर मगच देठ काढा आणि मग मिक्सरला लावा. देठ काढायचं कारण इतकंच की त्याच्याने कलर फेंट होणार नाही तुमच्या तिखटाचा. लालच राहील. पण देठ तुम्ही भाजत असताना काढू नका. नाहीतर मग बिया बाहेर पडतील आणि करपून जाईल. भाजताना सुद्धा लक्षात ठेवा की मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला 5 ते 7 मिनिटे. त्यानंतर छान अशा क्रंची लागू लागतील मिरच्या. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्यात ते काढून घेऊन, एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवा थोडा वेळ आणि नंतर मग मिक्सरला लावा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल घाला म्हणजे ठसका कमी लागेल त्याचा आणि मीठ सुद्धा वापरा. त्याचा वापर प्रिझर्व्हेटिव्ह असा होतो. तर तुम्ही कुठल्या शहरातून पाहत आहात हा व्हिडिओ आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारची मिरची असते हे नक्की कळवा प्रतिक्रियेमध्ये. थँक यू.